नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुम्हाला इथे 34 साईजच्या वन टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला इथे अस्तर घ्यायचं आहे। इथे अस्तर मी एक फोल्ड घालून घेतलेला आहे आणि त्यावरती आता आपल्याला अशा प्रकारे आपली घडी मोजून घ्यायची आहे आणि अस्तर इथे सेट करून घ्यायचं आहे। जेवढं आपल्याला घडीसाठी अस्तर लागणार आहे तेवढं इथे आपल्याला घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने अर्धा इंचाची खूण करून अशा पद्धतीने अस्तराला सरळ करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली जे काही उंची असेल ते टाकायची आहे। इथे माझे ब्लाऊजची तयार उंची 12 इंच असणार आहे, 12.5 इंच असणार आहे। त्यामध्ये मी 1.5 इंच प्लस करणार आहे, 13.5 इंच पूर्ण उंची घेणार आहे। तुमची जे काही उंची असेल तेच तुम्हाला इथे टाकायचे आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचे आहे। त्यानंतर आपलं इथे शोल्डर घेणार आहे। शोल्डर मी इथे 5.25 इंच घेतलेला आहे आणि मुंडा इथे 5 इंचचा घेतलेला आहे। आता आपल्याला जे छातीची घडी आहे ना त्याचं मार्किंग करायचं आहे आणि समोर 1.5 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे। इथे छाती माझी 8.5 इंच आणि समोर मी 1.5 इंच शिलाईसाठी घेतलेला आहे। त्यानंतर आपला जे काही गळा असेल गळा रुंदी टाकायचा आहे आणि त्यानंतर गळा घ्यायचा आहे। गळा रुंदी मी इथे 2.25 इंच घेतलेली आहे। तुम्हाला इथे 2.5 इंच सुद्धा गळा रुंदी घेता येईल। खालच्या साईडने गळा लांबी मी 8 इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला 2.25 इंचच गळा रुंदी घ्यायचा आहे। तुम्हाला जर इथे खालच्या साईडने थोडा पसरट गळा हवा असेल तर तुम्ही थोडा पसरट गळा सुद्धा घेऊ शकता। अशा पद्धतीने मी गळ्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे। कमरेचं माप इथे माझं 7 इंच होतं, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाईसाठी घेतलेलं आहे। जे साईडचं आपल्याला फिटिंगची मार्किंग आहे ना ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे टक्सचं मार्किंग करायचं आहे। टक्स इथे रुंदी 4 इंच आणि लांबी सुद्धा 4 इंच घेतलेली आहे। टक्स लांबी आपल्याला इथे उंचीनुसार कमी जास्त करता येऊ शकते। आता आपल्याला इथे मुंड्याचा सेंटर काढायचा आहे आणि त्यावरून आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। समोरचा आकार इथे 1 इंचावरती आणि पाठीमागचा 1.5 इंचावरती द्यायचा आहे। इथे बॅक साईडचा मुंडा आपल्याला 1.5 इंचावरती देऊन अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि समोरचा मुंडा आपल्याला इथे आताच कट करायचा नाही, फक्त आपल्याला पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे। आपण जे मार्किंग केली होती ना ते पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता हे पॅटर्न आपल्याला समोरच्या भागावरती ठेवून जशास तशी मार्किंग करून घ्यायची असते। त्याआधी ते आपल्याला पहिल्यांदा इथे आपलं जे मार्किंग आपण मुंड्याचं केलं होतं ना ते कट करून घ्यायचं आहे आणि गळा सुद्धा आपल्याला इथे कट करायचा आहे। आता मी इथे थोडंसं 1/2 इंच गळ्याच्या साईडने उतार देऊन घेत आहे, जेणेकरून आपला जे शोल्डरची स्ट्रीप आहे ना, जी पट्टी आहे शोल्डरची ते उतरणार नाही। तुमचे शोल्डर इथे उतरणार नाही त्यासाठी तुम्हाला गळ्याच्या साईडने थोडंसं 1/2 इंचाचं अशा पद्धतीने खालच्या साईडला डाऊन देऊन घ्यायचं आहे आणि गळा जशास तसा आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे। हे जे 1/2 इंचाचं मार्किंग केले होते ते मी कट करून घेते आणि त्यानंतर जे आपल्याला समोरचा पार्ट कट करायचा आहे त्यावरती आपल्याला जशास तसं ठेवून घ्यायचं आहे आणि कपडा अशा पद्धतीने ॲडजस्ट करत इथे आपल्याला पाठीमागचा भाग ठेवायचा आहे। अशा पद्धतीने सेट करून घेऊन आणि खालच्या साईडला आपल्याला इथे 1/2 इंच थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जे की आपलं खालच्या साईडला स्टिचिंगसाठी जाणार आहे। इथे जशास तशी मार्किंग करून घेऊया। मग आपण इथे 1/2 इंच खालच्या साईडला वाढवून घेऊया। अशा प्रकारे 1/2 इंच वाढून झाल्यानंतर इथे आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायचं आहे। गळा इथेच तयार 5.5 इंचचा आहे, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6 इंचचा पूर्ण गळा घ्यायचा आहे। आता रुंदी आपल्याला इथे पाठीमागे जेवढी घेतली होती तेवढीच घ्यायचं आहे, 2.25 इंच रुंदी घ्यायची आहे। वरच्या साईडने सुद्धा तेवढीच गळा रुंदी ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे गळ्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथे गळा दुसऱ्या कोणता आकार सुद्धा घेऊ शकता।
इथे जे मुंड्याचा आपल्याला बॉक्स तयार केला होता ना, तेच आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि त्यावरून इथे आपल्याला 1 इंचावरती समोरच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. पाठीमागचा मुंडा हा 1.5 इंचावरती आणि समोरचा मुंडा हा 1 इंचावरती अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपल्याला पूर्ण पॅटर्न तयार करून कट करून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला इथे क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे. वरच्या साईडने 3 इंचावरती आणि खालच्या साईडने 2.5 इंचावरती आणखी एक 2.5 इंचावरती पॉईंट काढायचा आहे आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर क्रॉसमध्ये अशा पद्धतीने 3 इंचाला लाईन ओढून घ्यायची आहे. इथे आपली क्रॉसपट्टी ही तयार होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला इथे टक्सचं मार्किंग करायचं आहे. 3 इंचावरती इथे मी टक्सचं मार्किंग केलेलं आहे. मग त्याची उंची इथे 2 इंच घेतलेली आहे. साईडने अर्धा इंच अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घेऊन टक्स तयार करून घ्यायचं आहे. इथे आपला टक्स झालेला आहे. हे पूर्ण मार्किंग आपल्याला जशास तशी कट करून घ्यायची आहे. गळा हा व्यवस्थित कट करायचा आहे. कुठे एक्स्ट्राचा झाला असेल खालीवर तर ते आपल्याला लगेचच कट करायचं आहे, जेणेकरून स्टिच करते वेळेस ते आपल्याला प्रॉब्लेम करणार नाही. यासाठी लगेचच जिथे काही कमी जास्त झालेलं असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि इथे क्रॉसपट्टी आपल्याला कट करायची आहे आणि जे खालचं 1/2 इंचाचं वाढवलं होतं ना आपल्याला, ते सुद्धा इथे लगेचच कट करून घ्यायचं आहे. जिथे काही कमी जास्त एक्स्ट्राचं झालं असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे पूर्ण पार्ट्स आपले तयार झालेले आहेत. आता बॅक पार्टचा मुंडा मोजायचा आहे आणि समोरच्या बाहीसाठी आपल्याला इथे कटिंग करायची आहे. इथे पाठीमागचा मुंडा मोजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण मुंडा वरून मोजायचा आहे आणि जिथे आपली फिटिंगची लाईन आहे ना तिथपर्यंतच मुंडा मोजायचा आहे. इथे माझा पूर्ण मुंडा 7.25 इंच आलेला आहे. आता इथे आपल्याला काहीच ॲड करायची गरज नाही. जशास तशी आपल्याला बाहीची घडी 4 फोल्ड करायची आहे आणि त्यावरती इथे आपली जे काही पूर्ण मुंडा आला होता ना ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने माझी बाहीची घडी पूर्ण ॲडजस्ट होत नव्हती, त्यामुळे थोडासा आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे. इथे मी 6 इंचावरती बाही लांबी टाकून घेतलेली आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मुंड्याचा आकार 7.25 इंच देऊन घेतलेला आहे आणि समोर 1.5 इंच शिलाईसाठी अशा पद्धतीने कापड वाढवून घेतलेलं आहे. इथे मी बाहीला डाऊन 2.25 इंचावरती दिलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने क्रॉस लाईन ओढून घेतलेली आहे. खालच्या साईडने बाही घेर आपला दंडघेर जे काही असेल ते टाकायचं आहे आणि समोर 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. 5.5 इंच इथे दंडघेर आहे. आता जे क्रॉस लाईन टाकली होती त्याचं सेंटर काढायचं आहे. वरती 1/2 इंच जायचं आहे आणि समोरच्या साईडनं 1 इंच देऊन अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपल्याला जे आपण खालच्या साईडनं मच्छी कटचा आकार दिला होता ना ते आपल्याला आताच कट करायचं नाही. जेव्हा आपण बाही स्टिच करणार आहोत तेव्हा आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडला खुणा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला बाही जोडते वेळेस त्या लक्षात येणार नाही. समोरच्याच पार्टला ते आपल्याला पार्ट जोडायचा आहे हे आपल्याला लक्षात राहील. ह्यासाठी अशा पद्धतीने दोन्ही खुणा करून घेऊन ठेवायचं आहे. आणि जे आता आपण पूर्ण अस्तर कटिंग केलेले आहेत ना ते पार्ट आपल्या मेन फॅब्रिकवरती ठेवून आपल्याला जिथे आपलं फॅब्रिक कमी अशा पद्धतीने जाईल, कट होणार नाही जास्त, तिथे अशा पद्धतीने ठेवून ॲडजस्ट करून बघायचं आहे. आपलं फॅब्रिक हे जास्त वेस्ट जाणार नाही याची काळजी घेत अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे आपले पार्ट जे आहेत ना ते ठेवून बघायचे आहेत. जिथे कुठे ॲडजस्ट होतील तिथे आपल्याला ठेवून हे पार्ट पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हो, जिथे आपलं जॉईंट कापड असेल ना तिथेच आपल्याला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. खुली साईड आपल्या फॅब्रिकची ज्या साईडने असेल त्या साईडने इथे आपल्याला समोरचा भाग ठेवून घ्यायचा आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्रॉसपट्टी सुद्धा इथे कट झालेली आहे. आपल्याला आता बाहीची कटिंग करायची आहे. त्यासाठी फोल्डेड अस्तरवरती मेन पीस फॅब्रिकवरती आपल्याला लायनिंगची पीस ठेवून घ्यायची आहे आणि पूर्ण बाही कटिंग करून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग इथे झालेली आहे. आता हे जे पूर्ण अस्तर कटिंग केलेलं आहे ना, ते आपल्याला स्टिचिंगसाठी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सगळे पार्ट बाजूला ठेवायचे आहेत आणि मेन म्हणजे इथे आपल्याला अगोदर बॅक पार्ट स्टिच करायला घ्यायचं आहे. त्यासाठी मेन फॅब्रिक जे आहे ना आपलं, ते सरळ ठेवायचं आहे आणि त्यावरती आपली लायनिंगची पीस आहे ना, ती त्यावरती ठेवून घ्यायची आहे. सरळ फॅब्रिकवरती ठेवून घ्यायची आहे आणि आपला आता गळ्याला पूर्ण स्टिचिंग करून गळा पलटी करून घ्यायचा आहे. इथे 1/2 इंचाचं मार्जिन देऊन पूर्ण गळ्याला पलटी करून घ्यायचं आहे. स्टिचिंग लावायचं आहे अगोदर, मग नंतर पूर्ण गळा पलटी करून घ्यायचा आहे. आपल्याला इथे खालच्या साईडने सुद्धा अशाच पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. गळ्याला व्यवस्थित सेट करत इथे पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायचं आहे. आता खालच्या साईडने जिथे आपलं टक्सची मार्किंग केलेली आहे, त्या साईडने सुद्धा आपल्याला इथे ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. इथे जे एक्स्ट्राचं कापड होतं ते मी कट करून घेते, मग खालच्या साईडने शिलाई करून घेते. इथे लगेचच खालच्या साईडने शिलाई करून घ्यायचं. मग त्यानंतर ह्यामध्ये हात टाकायचा आहे आणि पलटून घ्यायचा आहे ब्लाऊज. इथे सुद्धा अर्ध्या इंचाचं मार्जिन देऊन आपल्याला खालच्या साईडने पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. आणि इथे जे एक्स्ट्राचं कापड झालेलं आहे ते सुद्धा इथलं पूर्ण आपल्याला कट करून टाकायचं आहे. मग ह्यावरती आपल्याला क्रॉस अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे. छोटे छोटे कट्स मारायचे आहेत. इथे एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, इथे आपल्याला कट्स हे सरळ मारायचे नाहीत. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा क्रॉसच कट मारायचे आहेत, जेणेकरून शिलाई आपली कट होण्याची भीती राहणार नाही. यासाठी वरच्या साईडने सुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा क्रॉस असे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून जी आपली शिलाई आहे ना ती कट होणार नाही. ह्याच्यासाठी ही एक महत्त्वाची टिप्स असणार आहे. आता ब्लाऊज अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे. ब्लाऊज सरळ झाल्यानंतर त्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचं आहे. खालच्या साईडने अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर गळ्याला सुद्धा ह्याच पद्धतीने दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊज हे व्यवस्थित फिनिशिंगने दिसेल. ह्यासाठी वरच्या साईडने सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुम्हाला जर इथे प्रेस करायला आवडत असेल तर तुम्ही इथे प्रेससुद्धा करून घेऊ शकता. गळ्याला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. गळ्याला टीप देऊन झाल्यानंतर आपल्याला जे अस्तर पलटवायचं आहे आणि साईडने जे शिलाई करून घ्यायची आहे, जी खुली साईड आहे ना साईडने, त्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपला गळा प्रॉपर फिनिशिंगने तयार झालेला आहे. आता जे एक्स्ट्राचा आहे ना ते कट करून घ्यायचे आहेत धागे दोरे, आणि बाजूने आता ही खुली साईड आहे ना त्या साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊज आपण शिवत असताना ते पार्ट आपले खालीवर होणार नाहीत. ह्यासाठी पूर्ण अस्तरला मेन फॅब्रिकला इथे आपलं लायनिंगची पीस आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. आता जे एक्स्ट्राचं झालेलं असेल ते मी कट करून घेते, मग दुसऱ्या साईडला सुद्धा ह्याच पद्धतीने शिलाई करून घेते. तुम्ही पाहू शकतात मी दुसऱ्या साईडला सुद्धा ह्याच पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे. आणि आता मी दुसऱ्या साईडला सुद्धा जे टक्सची मार्किंग पहिल्या केली होती ना त्याच पद्धतीने इथे सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे. पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं आहे, अगोदर आपल्याला जे आपली सेंटरची टिप आहे ना त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं ब्लाऊज हे व्यवस्थित शिलाईमध्ये येणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीने टक जोडून शिलाई करायचं आहे. इथे आपल्याला सेंटरला शिलाई केल्याने आपलं ब्लाऊजचं कापड हे व्यवस्थित सेट राहील. कुठेही आपलं ब्लाऊज हे कमी जास्त होणार नाही, एकदम प्रॉपर असं टक्समध्ये येणार आहे. त्यासाठी आपल्याला सेंटरला आधी एक शिलाई करून घ्यायची आहे. ही एक आपली महत्त्वाची टिप्स असणार आहे. दुसरा सुद्धा टक्स आपल्याला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. इथे दोन्ही टक्स शिवून झालेले आहेत. आता आपल्याला समोरच्या भागाला जोडण्यासाठी घ्यायचं आहे.
इथे आपला बॅक पार्ट हा पूर्ण फिनिशिंगनी तयार झालेला आहे, ते मी बाजूला करून घेते आणि समोरचे भाग जोडण्यासाठी घेते. सर्वात पहिले तर इथे आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे ना ते असं समोरासमोर गळ्याच्या साईडने ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला दोन्ही साईडचे टक्स अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि आपले लायनिंगची पीससुद्धा त्यावरती राईट साईडवरती अस्तर ठेवायचं आहे मेन फॅब्रिकचं आणि त्यावरती आपल्याला दोन्ही पीसचे अस्तर जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सेट करायचं आहे, जेणेकरून आपला भाग हा व्यवस्थित राहील, कुठेही उलटा सुलटा होणार नाही, एकदम सरळ असा स्टिच होणार आहे. त्यासाठी गळ्याच्या समोरासमोर अशा पद्धतीने दोन्ही भाग ठेवून घ्यायचे आहेत. मग जिथे आपल्याला गळ्याला पलटी करायला घ्यायचं आहे. इथे आपले पार्ट हे एकाच साईडने जोडणार नाहीत, ह्यासाठी हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे एक्स्ट्राचं कापड आहे ते सुद्धा इथे आपल्याला लगेचच कट करून घ्यायचं आहे. काही जण कसं करतात, हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना ते नंतर कट करतात, ते तसं होऊ नये, आपण लगेचच कट करायचं आहे, जेणेकरून आपला हा वेळ वाया जाणार नाही. त्यासाठी आपल्याला हे लगेचच कट करून घ्यायचं आहे. त्यावरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. ही दाबटीप आपल्याला आपली जी लायनिंगची पीस आहे ना त्यावरती द्यायची आहे. इथे लायनिंगच्या पीसवरती दाबटीप दिल्यानंतर आपलं ब्लाऊजची समोरची साईड हे एकदम फिनिशिंगने तयार होणार आहे. त्यासाठी तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने टीप देऊन त्यावर आता आणखी एक टीप देऊन घ्यायची आहे. गळ्याच्या एकदम कडेला अशी टीप देऊन झाल्यानंतर आता इथे आपल्याला चौकोनी पूर्ण साईडने टीप देऊन घ्यायची आहे. गळ्याच्या पूर्ण साईडने टीप झाल्यानंतर आता ही जी खुली बाही आहे, आता ज्या खुल्या साईड आहे ना त्यावरती सुद्धा आपल्याला शिलाया करून घ्यायच्या आहेत. पूर्ण शिलाई करायचं आहे चारी बाजूने. त्यानंतर आपल्याला टक्सची शिलाई करायची आहे. पूर्ण शिलाई करून एक्स्ट्राचं कापड कट झाल्यावरती आपल्याला इथे सेंटरला अशा पद्धतीने शिलाई करून टक्सच्या बाजूने शिलाई करायची आहे. इथे आपला कपडा हा व्यवस्थित राहील, त्यासाठी सेंटरला आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला टक्सचे बाजूचे पार्ट जोडायचे आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडण्यासाठी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपल्याला सेमच तयार करून घ्यायचे आहेत. आता हे पार्ट आपल्याला एकदाचं चेक करायचं आहे की कुठे कमी जास्त झाले की नाही. जर कमी जास्त झालं असेल तर आताच आपल्याला लगेचच कट करून बघायचं आहे. इथे माझे दोन्ही पार्ट सेमच आहेत, त्यामुळे मी कुठेही कट केलेलं नाही. आता इथे क्रॉसपट्टी स्टिच करायची आहे. त्याआधी आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने जिथे आपले टोक आहेत ना ते समोरासमोर ठेवायचे आहेत, जेणेकरून आपली क्रॉसपट्टी ही व्यवस्थित लागणार आहे, कुठेही उलटी लागणार नाही. असे समोरासमोर ठेवून पार्ट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि जे एक्स्ट्राचं झालेलं आहे ते पूर्ण आपल्याला लगेचच कट करायचं आहे. आता आपल्याला ह्या कापडावरती जे आपलं लायनिंगची पीस आहे ना त्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि वरच्या साईडने सुद्धा मी इथे एक टीप लावून घेते. तुम्ही इथे टीप नाही दिली तरी चालेल. आता पूर्ण क्रॉसपट्टीला इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. सेम तीच प्रोसेस करायची आहे दुसऱ्या क्रॉसपट्टीला सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. इथे माझा बाबींचा दोरा थोडासा खालीवर झाला होता, त्यासाठी मी बाबीन हे सेट करून घेतली आहे. मग आपल्याला त्याच प्रोसेसने आता आणखी सुद्धा दुसरी क्रॉसपट्टी स्टिच करून घ्यायची आहे. आता आपल्याला समोरच्या पार्टवरती ही क्रॉसपट्टी जॉईंट करायला घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोन्ही क्रॉसपट्ट्या तयार करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने दोन्ही एकमेकांवर ठेवून आपल्याला इथे जॉईंट करण्यासाठी घ्यायचं आहे. इथे आपली क्रॉसपट्टी कुठेही उलटसुलट भागावरती लागणार नाही. आता अर्ध्या इंचचं मार्जिन देत इथे आपल्याला शिलाई करायची आहे.
इथे आपल्याला कापड हे जास्त खेचायचं नाही आहे, अलगद अशा हाताने पूर्ण जोडून घ्यायचं आहे. डबल टिप लावून घ्यायची आहे, जेणेकरून कधी आपलं ब्लाऊज हे फाटण्याची शक्यता नसते. त्यामुळे इथे आपल्याला डबल टिप लावून घ्यायची आहे. जे एक्स्ट्राचं झालेलं असेल ते कट करून घ्यायचं आहे. दुसऱ्यासुद्धा पार्टला ह्याच पद्धतीने आपण शिलाई करून घेऊया. एकमेकांवरती राईट साईड ठेवून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला शिलाई करायची आहे. पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आणि डबल टिप लावून घ्यायची आहे. समोरच्या साईडने थोडंसं एक्स्ट्राचं कापड झालेलं होतं, मी ते थोडंसं कट करून घेते. इथे आपल्याला दोन्ही पार्ट असे सेम टू सेम करायचे आहेत. कोणताही पार्ट असा खालीवर होऊ द्यायचा नाही. इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही पार्ट असे सेमच आलेले आहेत. कोणताही पार्ट कमी जास्त आपला झालेला नाही आहे. हे आपल्याला पार्ट जॉईंट करण्याच्या अगोदर छोट्या टिप्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता इथे आपल्याला हुकपट्टी लावून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे 2 इंचाची पट्टी काढलेली आहे आणि अशा पद्धतीने खालच्या साईडने फोल्ड करून वरच्या साईडने शिलाई लावून घेत आहे. इथे थोडंसं आपल्याला पाव इंचाची शिलाई देऊनच शिलाई करायची आहे. जास्त इथे शिलाई करायची नाही. आता ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने पलटून घ्यायची आहे. इथे आपल्याला वरच्या साईडने सुद्धा पट्टी फोल्ड करून त्यावरती थोडीशी शिलाई करून घ्यायची आहे. थोडंसं असं अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. वरच्या साईडने अशा पद्धतीने शिलाई केल्याने आपले दोन्ही खालच्या आणि वरच्या साईडने प्रॉपर फिनिशिंगने क्रॉसपट्टी तयार होणार आहे. आता वरच्या साईडने असं डबल फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. नेहमी आपली हुकपट्टी ही खालच्या साईडने येते आणि जी आयपट्टी असते ना ती वरच्या साईडने येते. म्हणजे जे ब्लाऊजचं मेन फॅब्रिकचं राईट साईड असते ना त्यावरती आपली आयपट्टी ही येत असते. आता आयपट्टी आपल्याला इथे करून घ्यायची आहे. खालच्या साईडने आपल्याला सेम प्रोसेसनी अगोदर शिलाई करायची आहे. मग दोन्ही साईडला थोडीशी फोल्ड करून त्यावरती शिलाई करून पलटी करून घ्यायचं आहे. आता दाब टीप दिल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं वरचं कापड असेल ते अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि थोडंसं अर्ध्या इंचचं कापड क्रॉसमध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला थोडंसं अर्ध्या इंच कापड ठेवून आपल्याला इथे फोल्ड करून शिलाई करायची आहे. जेणेकरून दोन्ही साईडला एकदम प्रॉपर अशी आपली आयपट्टी तयार होणार आहे. आता पूर्ण आयपट्टीला अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजच्या राईट साईडवरती ठेवून स्टिचिंग मारून घ्यायची आहे. व्यवस्थित कुठेही कमी जास्त होणार नाही आहे याच पद्धतीने आपल्याला सेट करायचं आहे. खालच्या साईडने सुद्धा शिलाई करून आपल्याला पूर्ण आयपट्टीला शिलाई करून घ्यायची आहे. इथे पूर्ण आपली शिलाई झालेली आहे. क्रॉसपट्टी आणि आयपट्टी दोन्ही झालेली आहेत. आता आपल्याला बाहीची शिलाई स्टिचिंग करायला घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता ते एकदम प्रॉपर फिनिशिंगने इथे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता इथे बाहीची शिलाई करून घेऊया. त्यासाठी इथे बाहीचे पार्ट आपल्याला बाजूला करून घ्यायचे आहेत आणि बाही थोडीशी आपली इथे कमी आहे त्यामुळे बाहीला दोन्ही साईडला जॉईंट देऊन घ्यायचे आहे. दोन्ही बाहीला अशा पद्धतीने फोल्ड करून जिथे आपल्या सेंटरचं मार्किंग आहे तिथं अशा पद्धतीने बघायचं आहे आपल्याला किती बाही जोडावी लागणार आहे. त्यासाठी थोडासा कापड घ्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला कापड इथे काढून घ्यायचं आहे. इथं आपल्याला जास्त काही जोड लावायचा नाही आहे, थोडंसंच लावावं लागेल. त्यासाठी इथे बाही आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे. ज्या बाहीला आपल्याला जॉईंट लावायचं आहे आणि ती बाही अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे.
दोन्ही बाहीला आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईंट लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाहीला जॉईंट दिल्यानंतर इथे आपल्याला बाहीच्या सेंटरला सेंटर जुळवून बघायचं आहे आणि जिथे खालीवर अस्तर आपलं झालेलं आहे ते आपल्याला कट करून काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने प्रॉपर अस्तर दोन्ही सेट करायचं आहे. इथे माझा जोड देऊन झालेला आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. राईट साईडवरती इथे आपल्याला आपले लायनिंगची पीस ठेवून घ्यायची आहे. खालच्या साईडने जे काही एक्स्ट्राचं झालं असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस कट इथे लावून घ्यायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. आता खालच्या साईडने अशा पद्धतीने सेट करून इथे वरच्या साईडने आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही इथे शिलाई नाही दिलात तरी चालेल. मी इथे व्यवस्थित अशा पद्धतीने सेट राहील ह्यासाठी शिलाई दिलेली आहे. आता चारी बाजूला इथे शिलाई करून घेऊया. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा बाही शिवून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. इथे आपली बाही तयार झालेली आहे. याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाही मी तयार करून घेतली आहे. आता हे बाही आपल्याला ब्लाऊजला जोडायची आहे. त्यासाठी इथे पूर्ण पार्ट्स आपल्याला घ्यायचे आहेत. त्या अगोदर इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. फ्रंट पार्ट अशा पद्धतीने बॅक पार्टवरती उलटे ठेवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे शोल्डर जोडायला सुरुवात करायची आहे. राईट साईडवरती राईट साईड ठेवायची आहे आणि अर्धा इंचचं मार्जिन देऊन इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. इथे आपल्याला लगेचच लॉकची शिलाई देत दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा लॉक देत इथे दोन्ही शिलाई करून घ्यायची आहे आणि साईडने जे काही शोल्डरच्या साईडने एक्स्ट्राचं कापड झालेले असेल ते आपल्याला इथे कट करून एकदम सरळ अशी शोल्डर पट्टी तयार करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला माझं इथं थोडं थोडं एक्स्ट्राचं होतं कापड, मी ते कट केलेलं आहे. आता आपल्याला साईडने सुद्धा एकदाचं चेक करायचं आहे की इथे कमी जास्त आपलं अस्तर झालेलं नाही ना. इथे माझे दोन्ही अस्तर प्रॉपर बरोबर आहेत. आता मी बाही शिवायला घेणार आहे. त्यासाठी आपल्याला बाहीच्या समोरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने मी ह्या दोन्ही बाह्यावरती समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. हा पार्ट आपल्याला समोरच्या भागाला जोडायचा आहे. इथे आपल्या जेव्हा आपण बाही जोडतो ना तेव्हा ह्याच पद्धतीने कट करून शिवल्यामुळे आपली बाही उलट्या साईडने लागणार नाही. एकदम समोरच्याच भागावरती हा पार्ट आपला जॉईंट होणार आहे. त्यासाठी मी नेहमी जेव्हा आपली बाही स्टिच करते ना तेव्हाच ते पार्ट आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बाही ही फ्रंट पार्टवरतीच लागणार आहे. पाठीमागच्या साईडवरती आपली बाही लागणार नाही आहे. जिथे आपलं फ्रंटचं कटिंग आहे ना तिथेच ते बाही लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने जेव्हा आपण बाही स्टिच करायला घेणार आहोत तेव्हाच तो पार्ट कट करून घ्यायचा आहे. आता ही पूर्ण बाही शिवून झालेली आहे. दुसरी सुद्धा बाही ह्याच पद्धतीने मी शिवून घेते. आता आपल्याला बाहीच्या कडेने डबल टिप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली शिलाई नंतर तुटणार नाही. ह्यासाठी आपल्याला डबल टिप लावून घ्यायची आहे. इथे पूर्ण बाही शिलाई करून झालेली आहे. जे काही कडेने एक्स्ट्राचं झालं असेल ते आपल्याला इथे लगेचच कट करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या सुद्धा साईडला मी याच पद्धतीने बाही लावून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाह्या इथे आपल्याला लावून तयार झालेल्या आहेत.
आता आपल्याला फिटिंग करायचं आहे. त्यासाठी सर्वात आधी तर आपल्याला ब्लाऊज हे व्यवस्थित आहे की नाही हे बघायचं आहे. काखेतले पार्ट एकदम एकावर एक आलेले आहेत की नाहीत हे पाहायचं आहे. खालच्या साईडने सुद्धा एकदाचं चेक करायचं आहे. इथे माझं थोडंसं असं किंचित असं एक्स्ट्राचं होत होतं, त्यामुळे मी थोडंसं काखेच्या साईडने थोडीशी शिलाई करून घेतलेली आहे. आता खालच्या साईडने ठेवून ब्लाऊज मी पुन्हा एकदा चेक करून घेतलेला आहे. इथे आपलं प्रॉपर एकदम सेट झालेलं आहे, कुठेही खालीवर झालेलं नाही. दोन्ही साईडला एकदम समोरासमोर असे काखेतले भाग आलेले आहेत. ह्या टिपमुळे आपली जे काखेतले पार्ट खालीवर होतात ना, ते तुमचे पार्टसुद्धा खालीवर होणार नाहीत. ह्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. आता एकदम कडेने इथे आपल्याला ब्लाऊजच्या सरळ साईडवरती शिलाई करून घ्यायची आहे. मगच आपलं ब्लाऊज पलटून घ्यायचं आहे. खालच्या साईडने सुद्धा एकदम शिलाई प्रॉपर फिनिशिंगनी तयारी होईल, ह्यासाठी आपल्याला वरच्या साईडने शिलाई करून घ्यायचं आहे. मगच आपल्याला खालच्या साईडने शिलाई करायची आहे. तुम्हाला जर शिलाई व्यवस्थित बघायचा असेल शिलाईचा व्हिडिओ, तर मी माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे. तो तुम्हाला व्हिडिओ जाऊन बघायचा आहे. त्यामध्ये मी सविस्तर पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की आपली टीप सरळ का येत नाही, आपले काखेचे भाग खालीवर का होतात, हे सर्व माहिती मी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तुम्हाला तो व्हिडिओ जाऊन बघायचा आहे. इथे मी पूर्ण शिलाई दाखवणार नाही आहे फिटिंगची, त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण साईडला पाव इंचाची मी शिलाई करून घेऊन इथे फिटिंगची शिलाईसुद्धा टाकून घेतलेली आहे. पूर्ण ब्लाऊज इथे आपला तयार झालेला आहे. आता मी हुक्स नंतर लावून घेणार आहे. आता इथे पूर्ण ब्लाऊज एकदम प्रॉपर फिनिशिंगने मस्त असा सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. पूर्ण 34 इंच ब्लाऊजची वन टक्स ब्लाऊजची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे. जर तुमचे काही प्रॉब्लेम्स, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.